शेवटी जाता जाता तुम्हाला सांगून जाईल, जगता मृत्यू लोकामध्ये तर आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा, श्रीभूण हत्या थांबवा. आणि तुम्ही हिंदू म्हणून जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जगताना मृत्यू लोकात आईची सेवा करा, जगता मृत्यू लोकामध्ये वडिलाची सेवा करा, श्रीभूण हत्या थांबवा. काय असते दादा ती आई? असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. डोंगरा आड गेलेला सूर्य आपल्याला परत दिसेल, पण एकदा मातीत गेलेले आईबाप कधी पुन्हा पाहायला मिळत नाहीत. म्हणून हात जोडून विनंती असेल, जीवनात आपल्या आईला आणि आपल्या बापाला कधी विसरू नका. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय आहे, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाचं दुःख काय आहे, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आहे, आणि ज्याला आईबाप नाही ना दादा त्याला विचारा ना आई बापाचं दुःख काय आहे. सांगतील तुम्हाला. काय असते दादा ती आई? भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ आणि हक्काचं व्यासपीठ असते दादा ती आई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. पावसाच्या धारा आणि मायेचा उभार असते दादा ती आई. काय असते हो ती आई? जीवन जगत असताना काय असते ती आई? ऐकून जा तुम्ही. घरात 3 प्रकारची नाती असतात आपल्या. एक आई, एक बाई आणि एक ताई. ताई तिला म्हणतात, ताई तिला म्हणतात जिच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त बापाला आणि भावाला जागा आहे. ताई तिला म्हणतात जिच्या हृदयामध्ये फक्त बाप आणि भाऊ बसलेला असतो. पण एखाद्या दिवशी एखादा अनोळखी व्यक्ती येतो, ज्याची तिची ओळख नाही, कधी तिने त्याला पाहिलेलं नाही, आपल्या समोर येतो आणि आपल्या पोरीला करंगळीला धरून घेऊन जातो. भावाची हृदयातली जागा कमी होते आणि तिथं नवऱ्याला जागा दिली जाते. तिला बाई म्हणतात, जिच्या हृदयात फक्त आणि फक्त नवऱ्याला जागा आहे. तुम्ही पहा, लग्न झालं की 2-3 वर्ष बायको सगळं नवऱ्याच्या हातात देते. पण सांगू तुम्हाला, ज्या दिवशी तिला कळालंय अरे मी आज आई होणार आहे, त्या दिवसापासून घेतलेला पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास, तोपर्यंत जिच्या हृदयामध्ये फक्त बाळ आणि बाळच असतं दादा, तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. जगताना मृत्यू लोकामध्ये काय असते ती आई? तुम्ही ऐकूनच जागड्या. सांगू तुम्हाला, घरात 3 चाळण वापरता महिला मंडळ तुम्ही. 3. एक जाड असते जिनं गहू चाळता, एक थोडी तिच्यापेक्षा बारीक जिनं पीठ चाळता, आणि एक तिच्याही पेक्षा थोडी बारीक असते जिनं तुम्ही मैदा चाळता. पण तिनही चाळणीतून चाळावं, खाली जे शिल्लक राहतं ना त्या नात्याला आई म्हणतात. त्याला आई म्हणतात. त्या आईच्या आपल्यावरचे उपकार सांगू तुम्हाला. घरात 2-3 लेकरं असावी दादा. एक 10 वर्षाचं, एक 7 वर्षाचं, एक 4 वर्षाचं, असे 2-3 लेकरं असावी. बापाची छाया नसावी घरामध्ये. आईनं रोज लोकांच्या बांधाला जावं, काबाड कष्ट करावे, हाडाचं काढ रक्ताचं पाणी करावं, आणि आपल्या 2 मुलांना पोट भरावं इतकं जेवण आईनं कमवावं, इतकंच कमवावं, रोज लोकांच्या बांधाला जावं. सांगू तुम्हाला आई काय असते ऐका तुम्ही. टोपल्यात 2 भाकरी आहे, एक भाकरी मोठ्या पोरानं खाल्ली, अर्धी भाकरी 7 वर्षाच्या लेकरानं खाल्ली, राहिलेली अर्धी भाकर 4 वर्षाच्या लेकरानं खाल्ली. आता आई करता टोपल्यात भाकर शिल्लक नाही, पण माझे 3ही मुलं पोटभर जेवली, याच्यात जिची भूक भागते ना तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. जगता हो मृत्यू लोकात सांगेल मी तुम्हाला. त्याच आईला गावातलं कोणाचं तरी आमंत्रण यावं, ताई उद्या आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, या बरं का तुम्ही. आणि त्या आईनं सत्यनारायण पूजे करता निघावं. 3ही लेकरं आईच्या पाठी लागावेत. 3ही लेकरं ज्यावेळेला आईच्या पाठी लागतात ना, आई 10 वर्षाचं 7 वर्षाचं लेकरू हाताला धरते, घरात घालते, घराची बाहेरून कडी लावते. लोक म्हणतील खायला मिळत नाही म्हणून 3ही लेकरं जेवायला घेऊन आली. 4 वर्षाचं लेकरू हाताला धरावं आणि आईनं ज्यांच्या घरी पूजा ना तिथं जाऊन पोहोचावं. पंक्ती बसलेल्या जेवणाच्या, आई सुद्धा त्या पंक्तीत आहे. छोटं 4 वर्षाचं बाळ सुद्धा त्या पंक्तीत आहे. 4 वर्षाचं लेकरानं गप 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 खावं. आईचा हातातला घास हातात आहे.
तोंडातला घास तोंडात आहे. आणि जिच्या घरी पूजा ना तिनं यावं ताई, अहो सगळी लोक जेवतात, तुम्ही का जेवत नाही? आईच्या अश्रूचा बांध फुटावा नाहीनं म्हणावं ताई, माझ्या पोटातली 2 गोळी घरात कोंडून आले, कशा माझा घशाच्या खाली घास उतरेलो? नाही उतरणार. तिला आई म्हणतात दादा, तिला आई म्हणतात. सांगू तुम्हाला, आईच्या आपल्यावर एवढे मोठे उपकार आहे. आपण ज्या दिवशी मरतो ना, मेल्यानंतर सगळं जळतं सगळं, पण आईनं आपल्याला जे दूध पाजलं ना, ज्या दुधापासून आपली हाडं मजबूत झाली ना, ती हाडं कधीच जळत नाहीत. हे आपल्या आईच्या आपल्यावरचे उपकार आहे. तो विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. हा जोडून सांगेल, सगळं विसरा, पण जीवनाच्या आपल्या आईनं दुधाचे जे उपकार आपल्यावर केले ना, ते कधीच विसरू नका. जेवढं आईला महत्व, तेवढंच बापाला सुद्धा महत्व आहे. काय असतो दादा तो बाप? प्रत्येक कीर्तनकार आई सांगतो, पण मी बाप सांगेल तुम्हाला. काय असतो दादा तो बाप सांगू तुम्हाला. आई रडून मोकळी होते, बापाला नाही रडता येत दादा. स्वतःचा बाप मेला तरी बापाला रडता येत नाही. भावंडाचा सांभाळ करायचा आहे. स्वतःची आई मली तरी त्या बापाला रडता येत नाही. बहिणीचा सांभाळ करायचा आहे. स्वतःची सुख दुःखात साथ देणारी पत्नी जरी सोडून गेली ना दादा, नाही रडता येत त्या बापाला, नाही रडता येत. आई रडून मोकळी होते, नाही रडता येत दादा बापाला. जन्म देणारी आई आपल्याला ज्ञात आहे, पण त्याच दिवशी दवाखान्यात चक्रा मारणारा बाप आपण सहज विसरून जातो दादा. काय असतो तो बाप? मुलगा जर शाळेत पहिला आला तर आई सगळीकडे सांगत फिरते, माझा मुलगा पहिला आलाय, माझा मुलगा पहिला आलाय, माझा मुलगा पहिला आलाय. पण गुपचूप स्वीट होम मध्ये जातो आणि आपल्या करता पेड्याचा पुडा घेऊन येतो ना, तो बाप आपण सहज विसरून जातो दादा. काय असतो तो बाप सांगू तुम्हाला. बाप मुलीला 50 रुपये देणार, मुलाला 20 रुपये देणार. मुलगी 50 रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जाणार, मुलगा 20 रुपये घेऊन सलूनला जाणार. आणि त्याच घरातला बाप, अरे दाढीचा साबण संपलाय म्हणून कपडे धुण्याच्या साबणीने दाढी करणार दादा, त्याला बाप असं म्हणतात. मुलीला नवीन कपडे, पत्नीला नवीन साडी, मुलाला नवीन ड्रेस, पण बर दिवाळीच्या दिवशी जो फाटकाच बनियन वापरतो ना दादा, त्याला बाप असं म्हणतात. मुलीचं लग्न करावं बापानं, 1-2 लाख रुपये बाबाला खर्च यावा, व्याजानं बापानं पैसे काढावेत. लग्न लागलं, मुलगी वाट लावली, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, तब्बल 8 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने झाले आणि आपला बाप अचानक गावात जायचा बंद झाला. पहिल्या दिवशी बाप गावात गेला नाही, दुसऱ्या दिवशी बाप गावात गेला नाही, तिसऱ्या दिवशी बाप गावात गेला नाही, 8व्या दिवशी काही कामानिमित्त बाप गावात जाऊ द्या. गावात गेलेला बाप भर चौकामध्ये व्याजदार आपल्या बापाची इज्जत काढतो, भर चौकात. तरी तो बाप घरी येतोय. घरी आल्यानंतर मुलीला झोपू देतो, पत्नीला झोपू देतो, आणि रात्री 12 वाजता चादर उशाशी घेऊन डसा डसा रडतो ना दादा, त्याला बाप असं म्हणतात. बाप काय असतो सांगू तुम्हाला. ज्या दिवशी माहेरातला बाप संपतो ना महिला मंडळ, त्या दिवशी मुलीचं माहेर संपत. आपण घर 1 लाखाचं, 2 लाखाचं, 10 लाखाचं, मी म्हणेल 1 कोटीचा बंगला बांधा, पण त्या 1 कोटीच्या बंगल्याच्या दारात तुमच्या म्हाताऱ्या बापाची चप्पल असू द्या, बंगल्याला शोभा आहे. पण ज्या दिवशी 1 कोटीचा बंगला बांधत असाल आणि आपल्या बापाला जर त्या बंगल्यात जागा नसेल, तर त्या 1 कोटीच्या बंगल्याचा काहीच उपयोग नसेल दादा. हात जोडून सांगेल तुम्हाला, ज्या दिवशी बाप संपतो त्या दिवशी मुलीचं माहेर संपतं. काय असतो दादा तो बाप. एखाद्या दिवाळीला मुलगी घरी यायची असू द्या, बापाचं वय झालेलं असू द्या, प्रपंच सगळा मुलाच्या ताब्यात गेलेला असू द्या, पण तो बाप वर्षभर पैसे साचवतो. कोणी 10 रुपये दिले तरी घडी करून खिशात ठेवतो, कोणी 20 रुपये दिले तरी घडी करतो, खिशात ठेवतो. सांगू तुम्हाला, बाप म्हणतो, ओ लोकांच्या सगळ्या लेकी आल्या, माझी तायडी कधी माझ्या घरी येईल. शेजाऱ्याची लेक आली तर असं वाटतं माझी तायडी कधी माझ्या घरी येईल. बाप काही असतो ऐका तुम्हाला सांगेल.
त्या बापानं आपल्या मुलीची आतुरतेने वाट पाहावी. भाऊबीज झाली, 2 दिवस झाले, माझी तायडी कधी येईल. आणि 2 दिवसानंतर मुलीचा निरोप यावा, बाबा मी येते बरं तुम्हाला आज भेटायला, येते हो दादाला भेटायला. त्या मुलीनं फोन करावा, सकाळपासून बाप बिना अन्ना पाण्याचा स्टँडवर जाऊन बसतो. माझी मुलगी येईल, माझी तायडी येईल याच्या करता तो बाप बिना अन्ना पाण्याचा स्टँडवर जाऊन बसतो. प्रत्येक गाडी आली की बापाला असं वाटत असतं माझी तायडी या गाडीतून उतरेल. प्रत्येक बापाला असं वाटत असतं माझी तायडी या गाडीतून उतरेल. सांगू तुम्हाला, ज्या वेळेला शेवटची बस येते आणि त्याची तायडी त्या बस मधून खाली उतरते, असं वाटतं जावं पळत आणि माझ्या तायडीला मिठी घालावी. बाप पळतच जातो, मुलीच्या हातातल्या बॅगा घेतो. सांगू तुम्हाला, ज्या वेळेला बाप मुलीला घरी घेऊन येतो ना, तो बाप म्हणत असतो, तायडे 1 वर्ष झालं ग तुम्हाला भेटायला आली नाही तायडे. जीव तुटवत होता तुझ्या करता, नातवा करता, पण तू आली नाही 1 वर्ष झाला. इतकी प्रपंचात रमली तायडे. भावानं त्या बहिणीला 1000ची सोडून 2000ची साडी घ्यावी तरी बापाचं मन भागत नाही. ज्यावेळेला ती मुलगी जाण्याकरता निघते ना, बसमध्ये बसते ना, तो बाप म्हणत असतो, माझ्या तायडीला जर दाद्यानं घेतलेली साडी आवडली नसेल तर मी आता माझ्या खिशातले पैसे माझ्या तायडीला देतो. बस सुरू झाली, लोक म्हणतात बाबा बस सुरू झाली, उतरा खाली. तो बाप खिशात हात घालतो आणि वर्षभर लोकांनी दिलेले 100, 20, 50 रुपये गड्या 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 करून ठेवलेले पैसे काढतो. तायडे तुला जर नसेल ना दादानं घेतलेली साडी आवडली, तायडे हे बघ हे पैसे घे आणि तुला जशी साडी आवडेल तशी साडी घे. त्याला बाप म्हणतात. म्हणून ज्या दिवशी बाप मरतो ना, त्या दिवशी मुली करता माहेर संपल्या जातं. हात जोडून सांगेल तुम्हाला काय असतो तो बाप. एका कवयित्रीनं सुंदर बापाचं वर्णन केलं ऐका. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेल, मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळला, आधाराचा वड जणू वाकल आभाळ र, आधाराचा वड जणू वाकल आभाळ र. त्याच्या इन पाचोळा जिन रानो माळ, घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. पण हात जोडून विनंती असेल, जीवनात काही करता आलं तर करा, नाही तुम्हाला काही करता आलं तर करू नका. पण जीवनात आपल्या आईला आणि आपल्या बापाला कधी विसरू नका. जगता मृत्यू लोकात तर गो हत्या थांबवा. तुम्ही हिंदू म्हणून जगता तर आपल्या दारात एक तरी गावरान गाय पाळा. हात जोडून सांगेल तुम्हाला. आणि दारात पाळलेली गावरान गाय कधीच कसायला विकू नका, कधीच विकू नका. दादा सांगू तुम्हाला, कोणीतरी विचारलं त्या कसायला का हो ही गाय तुम्ही घेऊन जाता, काय करता या गायी बरोबर? तर समोरून आलेलं उत्तर आहे,
ज्या वेळेला ही गाय कत्तल खाण्यात नेली जाते, गरम पाण्याला उकळी आणल्या जाते आणि उकळी आलेलं पाणी जिवंत गायीच्या अंगावरती ओतल्या जातं जिवंतपणी. एखादा गरम पाण्याचा थेंब तुमच्या माझ्या अंगावर पडू द्या, जीवाची लाही लाही झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्या वेळेला पाण्याला उकळी आणल्या जाते, जिवंत गायीला बांधल्या जातं आणि जिवंतपणी तिच्या अंगावरती उकळी आलेलं गरम पाणी ओतल्या जातं आणि जिवंतपणी तिच्या अंगावरचं कातड ओढून खेचून काढल्या जातं. विचारलं कुणीतरी का हो, जिवंतपणीच तिच्या अंगावरचं कातड ओढता, मेल्यानंतर ओढत नाही का? कसं आहे ना, दिलेलं उत्तर आहे. ज्या वेळेला गाय मरते, मेल्यानंतर जर तिच्या अंगावरचं कातड ओढलं तर ते मुलायम राहत नाही, म्हणून जिवंतपणीच तिच्या अंगावरचं कातड ओढून काढतात. काय हा भारत देश आहे, ज्या विज्ञानानं शोध लावला, या विज्ञानानं चंद्रावर जायचा शोध लावला, या विज्ञानानं अखंड शोध लावले, पण अजून सुद्धा मेलेल्या गायीच्या अंगावरचं कातड मुलायम करण्याचा शोध लागला नाही. ही या भारत देशाची मोठी शोकांतिका आहे दादा, शोकांतिका आहे. आपण भारत देशात जगतो ना, हा जडून सांगेल तुम्हाला. त्या गायी आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात आणि ती गाय त्या ज्या मालकानं तिला कसायला विकलं ना, त्याला प्रश्न करत असते, का रे लेका, काय गुन्हा केला रे मी तुझा, तुम्हाला कसायला विकून टाकलं? अरे तुझ्या पत्नीला दूध नव्हतं, माझ्या दुधावर तुझी मुलं मोठी केली आणि मलाच कसायला विकून टाकलं. शाप देते ती गाय, आपल्याला शाप देते. म्हणून हा जडून सांगेल, दारात मरू द्या, तुम्हाला पुण्य लागेल. पण ती गाय जर तुम्ही कसायला विकत असाल तर हा जडून विनंती असेल, आपल्याला गोहत्येचं पातक तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. हा जडून विनंती. जगता मृत्यू लोकात स्त्रीभूण हत्या थांबवा, जगता मृत्यू लोकात आईची बापाची सेवा करा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली.